नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या. वेगवेगळ्या पदांसाठीची परीक्षा प्रक्रिया जवळपास 80% पूर्ण झालेली असताना अचानक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणने मध्ये संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आलाय. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2541 पदांची भरती 2023 साली जाहीर करण्यात आली होती. यावर्षी पावसाने वेळेआधी आगमन केले होते, परंतु मध्यंतरी खंड पडल्यानंतर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून नव्याने सक्रिय झालाय. जवळपास आठवडाभर पावसाने खंड पाडला होता. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारी 19 जून पासून सुरुवात होणार आहे. तब्बल 17,471 जागांसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून पोलीस विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर आता अखेरीस एकूण 17,76,256 अर्ज मिळाले आहेत. त्यामुळे बुधवारपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला पुष्पा 2 द रूलची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांनी नवी रिलीज डेटही जाहीर केली आहे. पुष्पा 2 द रूल हा चित्रपट आता वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पा 2 हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतानं T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांची T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 8 मध्ये लढत 20 जून रोजी होणार आहे. या मॅच पूर्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. बार्बाडोस मध्ये नेटमध्ये फलंदाजी करताना आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव जखमी झालाय. सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र फिजिओच्या सल्ल्यानंतर देखील सूर्यकुमार यादवनं फलंदाजी सुरू ठेवली. सूर्यकुमार यादवनं दुखापत झालेल्या ठिकाणी मॅजिक स्प्रे मारून फलंदाजी सुरू ठेवली. सूर्यकुमार यादवला झालेली दुखापत किती गंभीर आहे या संदर्भातील माहिती समोर आलेली नाही. तर या होत्या आजच्या बातम्या. पाहत राहा मुंबई आउटलुक.